पावसाळा आवडत नाही असं क्वचितच कोणी असेल. मस्त पडणारा पाऊस, त्याच्यात लॉंग ड्राईव्ह, पावसात भिजणं, पाण्यात खेळणं, धबधब्यांकडे जाणं, सुंदर दिसणारा निसर्ग आणि त्यासोबतच होणारे स्किनचे प्रॉब्लेम, होणारे केसांचे प्रॉब्लेम. लई म्हणजे लई वाट लागते हो स्किनची केसांची. भिजायला लई भारी वाटतं. आहा, किती छान फोटो पावसात, धबधब्यात, पाण्यात, इकडं तिकडं हिरवळीत धडाधड फोटो काढून गॅलरी फुल. जेव्हा संध्याकाळी घरी निवांत होतो आणि असा केसांमध्ये हात घालतो, चिकट 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 केस, किंवा असं आरशात बघतो, आईला तेलातनं न्हाऊन आली का काय असं वाटण्यासारखी स्किन झालेली असते. सो पावसाळ्यात जर तुम्हाला हे डॅमेज टाळायचं असेल आणि पावसाळ्यात पण नेहमी सारखी अशी सुंदर फ्लॉलेस, अजिबात अशी फार तेलकट न होणारी अशी स्किन मिळवायची असेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड, DIY, पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. बदलत्या वातावरणाचा सगळ्यात जास्त इफेक्ट होतो तो आपल्या स्किनवर किंवा केसांवर. बघा ना, अचानक इतका कडक उन्हाळा आणि त्यानंतर येणारा हा पाऊस किंवा ढगाळ वातावरण, असं थंड, अगदी असं आर्द्र असं वेगळंच वातावरण असतं. त्याच्यामुळे स्किन होणारे डॅमेज, होणारा ऑइलीनेस स्किनवर आणि ऑइलीनेसमुळे येणारे पिंपल्स किंवा रॅशेस किंवा ब्लॅक हेड, व्हाईट हेड. डोंट वरी, मी आहे ना. ह्या क्विक टिप्स फॉलो करा, ज्याच्यामुळे तुम्ही पावसाळ्यात पण अगदी मस्त ग्लोईंग, फ्लॉलेस, छान अशी टवटवीत दिसणारी, फोटोजेनिक आणि कितीही भिजलं तरी काही डॅमेज होणार नाही अशी स्किन मिळवू शकता. पावसाळ्यात शक्यतो तर सतत चेहरा अजिबात धुवायचा नाही. धुवायचा पण दिवसातनं 2 ते 3 वेळा आणि आठवड्यातून 2दा तरी. आपण आठवड्यातनं एकदा स्किनला एक्सफोलिएट करतो किंवा स्क्रब वापरतो, पण पावसाळ्यामध्ये किमान 2दा स्क्रब करायचं. त्यापेक्षा जास्त पण करू नका, नाहीतर त्याच्याने पण स्किन डॅमेज होते. पण किमान 2दा जो एक माइल्ड छान असा स्क्रब मिळतो तसा स्क्रब घेऊन तुम्ही नाकावर, गालांवर अगदी हलक्या हाताने स्क्रब करू शकता. कपाळावर करणं विसरू नका, कारण सगळ्यात जास्त ऑइल याची इथं येतं केसांमधनं जे असतं. भिजल्यानंतर वगैरे केसांचं जे ऑइल आहे ते पटकन उतरतं ते कपाळावर. त्याच्यामुळे जास्त पिंपल्स किंवा जास्त स्किन डॅमेज होण्याचे चान्सेस असतात ते म्हणजे कपाळावर. त्यामुळे कपाळाला पण छान असं अगदी माइल्ड स्क्रबनी स्क्रब करा, त्याच्यामुळे खूप छान इफेक्ट होतो. एक जो खूप जास्त ऑइल सेक्रेशन आहे किंवा ऑइलीनेसमुळे येणारे पिंपल्स आहेत ते कमी व्हायला मदत मिळते. नेक्स्ट पॉइंट म्हणजे स्किनला हायड्रेट ठेवणं अतिशय गरजेचे. उन्हाळ्यात उकाडा असतो, बाहेर ऊन असतं, आपोआप आपल्याकडनं जास्त पाणी पिलं जातं. पण या दिवसामध्ये असं होतं की तहान पण जास्त लागत नाही किंवा पाणी पिण्याचं इतकं लक्षात येत नाही, किंवा थोडंसं असं थंड वातावरण असल्यामुळे पाणी जास्त पिलं जात नाही. भरपूर पाणी प्या, अगदी आठवणीत ठेवून पाणी प्या. त्याच्यामुळे छान असं शरीर हायड्रेट राहतं, स्किन हायड्रेट राहते आणि त्याच्यामुळे जे स्किनचं होणारं डॅमेज आहे किंवा स्किनचं जे आर्द्रतेमुळे, उष्णतेमुळे किंवा ह्या ज्या ढगाळ वातावरणामुळे होणारं डॅमेज आहे ते कमी व्हायला खूप चांगली मदत होते. पावसाळ्यात एक अतिशय चांगलं आणि कमीत कमी ऑइल असणारं मॉइश्चरायझर वापरणं अतिशय गरजेचं आहे. ऑलरेडी स्किनवर खूप ऑइलीनेस असतो, आर्द्रतेमुळे असेल किंवा असणारी थोडीशी जी उकाडा, थोडंसं उष्णता जी असते त्याच्यामुळे असेल, किंवा भिजून वगैरे जे स्किन डॅमेज होतं त्याच्यामुळे असेल. त्याच्यावर जर आणखीन हेवी ऑइली मॉइश्चरायझर वापरलं तर स्किन आणखीन डॅमेज होऊ शकते, पिंपल्सचं प्रमाण वाढू शकतं किंवा पोर्स जे आपले खूप बंद होतात त्या क्लॉग पोर्समुळे आणखीन जास्त स्किन डॅमेज, स्किन रॅश किंवा येणारे पिंपल्स किंवा स्किनवर अगदी असे येणारे ब्लॅक हेड, व्हाईट हेड यांचं प्रमाण वाढू शकतं. मॉइश्चरायझर्स मध्ये नेव्हियाचं मिळतं, नेव्हिया लाईट, ते तुम्ही वापरू शकता. त्यासोबतच सेटाफिलचे मॉइश्चरायझर तर एनी टाइम बेस्ट आहेत, तसं तुम्ही काही वापरू शकता. किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही पण जास्त थिक किंवा जास्त ऑइली नसणारं असं एखादं मॉइश्चरायझर वापरा. पावसाळ्यामध्ये स्किन क्लिन्झिंग करणं अतिशय गरजेचं आहे. चेहरा जेव्हा 2 ते 3 वेळा तुम्ही धुणार आहे त्यावेळी छान असं सोप फ्री किंवा पॅराबेन फ्री असं एखादं क्लिन्झर वापरायचं किंवा तसा एखादा फेस वॉश वापरायचा. शक्यतो या दिवसांमध्ये ना छान असे जेल बेसचे किंवा जे असे अगदी छान चेहरा किंवा आपली स्किन क्लीन करणारे असे फेस वॉश आहेत आणि जे आपल्याला सूट होतात, स्किनला सूट होतात असे वापरायचे. मी वापरते त्याच्यामध्ये एव्हरयूथचा वापरते. एव्हरयूथचा जो हल्दी आणि नीमचा फेस वॉश आहे तो अतिशय छान आहे, अगदी आपल्या बजेट फ्रेंडली पण आहे. सो तसा तुम्ही वापरू शकता किंवा छान न्यूट्रिजिनाचे वगैरे फेस वॉश मिळतात, तसं एखादा फेस क्लिन्झर तुम्ही वापरू शकता.
सेटाफिलचं पण अतिशय छान क्लिन्झर आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. अगदी बजेट फ्रेंडली पण आहे आणि सोबतच एक जो ऑइल फ्री आणि छान असा लुक हवा त्याच्यासाठी हे क्लिन्झर खूप मदत करतं. असं एखादं क्लिन्झर तुम्ही वापरू शकता. शक्यतो वापरताना ना जास्त हार्श नसणारे, जास्त केमिकल नसणारे अशी क्लिन्झर वापरायचे. क्लिन्झर वापरायचं नसेल तर घरचे उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. तांदळाचं पीठ वापरू शकता, डाळीचं पीठ वापरू शकता, मसूर डाळीचं पीठ आणि त्यासोबत मध हे पण वापरू शकता. हे पण स्किनसाठी अतिशय छान असतात, रिझल्ट पण छान येतो आणि क्लिन्झिंग करायला अतिशय मदत होते. या दिवसांमध्ये ऊन नसतं आणि ऊन नसलं की आपल्याला वाटतं की आता सनस्क्रीमची काय गरज, पण असं अजिबात करू नका. सनस्क्रीम अवॉइड करायचं नाहीये. ऊन जरी नसलं तरी त्यांचे जे अगदी बारीक किरण आहेत किंवा जो एक आर्द्रपणा आहे त्याच्यामुळं स्किन डॅमेज होतं म्हणजे होतच. त्याच्यामुळे कंपल्सरी स्किन केअर रुटीन मध्ये सनस्क्रीम वापरा. एखादं तुम्हाला सूट होणार कोणतंही चांगलं सनस्क्रीम तुम्ही वापरू शकता ज्याचा SPF 30च्या वरती आहे. लॅक्मेचं छान सनस्क्रीम आहे, तसं तुम्ही एखादं घेऊ शकता SPF 30च्या वरती असणारं, किंवा डर्माकोचं चांगलं सनस्क्रीम आहे तसं एखादं सनस्क्रीम तुम्ही वापरू शकता. पण आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये सनस्क्रीम ठेवाच, अजिबात अवॉइड करू नका किंवा आता काय गरज आहे असं म्हणून सनस्क्रीम बंद करू नका. चांगल्या हेल्दी लुकिंग फ्लॉलेस स्किन साठी स्किन केअर रुटीन फॉलो करणं अतिशय गरजेचे. चांगलं क्लिन्झर वापरणं, त्यानंतर क्लिन्झिंग नंतर मॉइश्चरायझर वापरणं, मॉइश्चरायझरच्या आधी टोनर लावणं ते पण गरजेचे आहे बरं का, टोनर पण मिस करू नका. क्लिन्झिंग, टोनिंग, त्यानंतर मॉइश्चरायझिंग, त्यानंतर बाहेर पडत असाल तर सनस्क्रीम आणि रात्री लावत असताना सिरम, या गोष्टी अजिबात मिस करायच्या नाही. या स्टेप फॉलो केल्या आणि थोडीशी पावसाळ्यात काळजी घेतली ना तर आपण अतिशय छान हेल्दी लुकिंग यंगर स्किन अगदी सहजपणे मिळवू शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या अगदी इझी आणि अगदी सहजपणे करता येतील, सोबतच छान अशी पावसाळ्यात पण यंगर लुकिंग फ्लॉलेस हेल्दी स्किन मिळवता येईल अशा साध्या सोप्या स्किन टिप्स. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल आणि सोबतच स्किन केअर मध्ये तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरता किंवा फेस वॉश वगैरे वापरताना तुम्हाला असे कोणते जेल बेस्ड किंवा सोप फ्री फेस वॉश किंवा क्लिन्झर माहिती आहेत ते पण सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.